सुमारे 2000 वर्षांपूर्वी ज्यू समाजातील काही लोक त्या काळातल्या पॅलेस्टाईन म्हणजेच सध्याच्या इस्रायलमधील धार्मिक त्रासाला कंटाळून समुद्रमार्गे पूर्वेकडे निघाले होते. मात्र अलिबागजवळ जहाज फुटल्यानंतर हे लोक किनाऱ्यावर आले आणि तिथेच स्थायिक झाले. स्थायिक झालेल्या ज्यू समाजानं महाराष्ट्राची स्थानिक संस्कृती आत्मसात केली. अशा या मराठी ज्यू धर्मीयांना बेने ज्यू असं संबोधलं जातं. ज्यू धर्मीयांनी केवळ इथली संस्कृतीच आत्मसात केली नाही, तर कला, चित्रपट व्यवसायामध्ये देखील आपलं योगदान दिलं. आज आपण अशाच मराठी ज्यू कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी मराठी हिंदी सिनेसृष्टी गाजवली आहे. मधुरा नाईक. नागिन, दिल मिल गए, कसोटी जिंदगी की, CID यांसारख्या मालिका, तर लूज कंट्रोल या मराठी चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री म्हणजेच मधुरा नाईक. मधुरा ही मराठी बेने ज्यू कुटुंबातून येते. मधुराचा जन्म हा इंदोरमध्ये झाला असून ती बहरैन या देशात लहानाची मोठी झाली. असं असलं तरीही आज मधुराची नाळ मराठी संस्कृतीशी जोडली गेली आहे. डेव्हिड. तुम्हाला बूट पॉलिश या चित्रपटातील फेमस नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है हे गाणं आठवतंय का? या गाण्यामध्ये दिसणाऱ्या कलाकाराला तुम्ही अनेक जुन्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये पाहिलंच असेल. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की डेव्हिड या नावाने प्रसिद्ध असलेले हे अभिनेते मराठी ज्यू धर्माचे होते. त्यांचं पूर्ण नाव डेव्हिड इब्राहिम चेऊलकर असं होतं. डेव्हिड यांनी अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यापैकी गोलमाल, खूबसूरत, खट्टा मिठ्ठा, बातों बातों में, अनुपमा, उपकार यांसारखे चित्रपट सुद्धा लोकप्रिय ठरले. सुलोचना. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला सुपरस्टार म्हणून ज्या अभिनेत्रीचं नाव घेतलं जातं त्या म्हणजे अभिनेत्री सुलोचना. सुलोचना यांचं खरं नाव रुबी मेयर असं होतं आणि त्यांचा जन्म 1907 मध्ये पुण्यात झाला होता. सुलोचना या देखील मराठी बेने ज्यू कुटुंबातल्या होत्या. भारतीय फिल्म इंडस्ट्रीच्या या पहिल्या सुपरस्टार अभिनेत्रीची क्रेज एवढी होती की जेव्हा मोठे कलाकार फक्त 100 रुपये मानधन घेत असत, तेव्हा रुबी प्रत्येक चित्रपटासाठी 5000 रुपये मानधन घ्यायच्या. त्यावेळी महाराष्ट्राच्या राज्यपालांचं वेतनही यापेक्षा खूपच कमी होतं. विशेष म्हणजे त्या पहिल्या अशा महिला कलाकार होत्या ज्यांच्याकडे रोल्स रॉयस ही महागडी गाडी होती. सुलोचना पहिल्या अशा महिला कलाकार होत्या ज्यांनी हीर रांझा या चित्रपटात सहकलाकार डी बेली मोरिया सोबत किसिंग सीन दिला होता, ज्यामुळं त्या काळात गदारोळ देखील माजला होता. माधुरी, अनारकली, इंदिरा BA, टायपिस्ट गर्ल, मेरे हमदम मेरे दोस्त, जुली यांसारखे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. हिंदीसोबतच पहिला भाऊ या मराठी चित्रपटात देखील त्या झळकल्या. फिरोजा बेगम. अभिनेत्री फिरोजा बेगम या देखील मराठी ज्यू समुदायातून आलेल्या एक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांचं खरं नाव सुझॅन सोलोमन असं होतं. मात्र आपली ज्यू आयडेंटिटी लपवण्यासाठी त्यांनी फिरोजा बेगम या नावानं त्या काम करू लागल्या. फिरोजा यांनी 1920 आणि 1930च्या दशकात बेवफा कातिल, प्रेमवीर आणि सर्कस गर्ल यांसारख्या हिंदी तर रायगड या मराठी चित्रपटात सुद्धा काम केलं. जोसेफ डेव्हिड पेनकर. जोसेफ डेव्हिड पेनकर हे प्रसिद्ध नाटककार, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार होते. त्यांचं हिब्रू आणि इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व होतं. त्याने गुजराती, हिंदी, मराठी आणि उर्दूमध्ये लेखन आणि दिग्दर्शन केलं. बनी रुबेन. हिंदी सिनेसृष्टीतील एक ज्येष्ठ चित्रपट, पत्रकार आणि लेखक बनी रुबेन हे देखील बेने मराठी ज्यू होते. शिवाय शोमन राज कपूर यांचे ते जवळचे मित्र म्हणून ओळखले जायचे. त्यांनी अभिनेता राज कपूर आणि प्राण यांच्या आयुष्यावर लिहिलेली बायोग्राफी सर्वोत्तम बायोग्राफींपैकी एक मानली जाते. तेव्हा याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.